Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter photosynthesis. तर मित्रांनो, फोटोसिंथेसिस हळूहळू पुढे चाललोय आपण. टुमॉरो इज अ थर्सडे. उद्या गुरुवार असणार आणि गुरुवारी आपण काय करतो बाळांनो? एनसीईआरटी रीडिंग येणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एनसीईआरटी पोस्टमॉर्टम पण येणार. दर गुरुवारी बेटा आपल्याला एनसीईआरटीचं काहीतरी येणार आणि दर मंडेला बेटा आपल्याला अजून परत काहीतरी येणार. एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, पूर्ण प्लॅन केलाय तुमच्यासाठी. ओके, चलो याच्याकडे नंतर जाऊयात. पहिले आपण एक गोष्ट समजून घेऊयात बेटा, ती म्हणजे काय? रिव्हिजन घ्यायची बेटा आपल्याला. नेहमी सारखं आपण तीच रिव्हिजन घेतोय. सरळ बसायचंय, सरळ बसायचंय. चला उभे राहा लवकर सगळे. एकदम सरळ बसायचंय आणि उभं राहायचंय. पहिले बसायचं नाही, उभं राहायचंय. आता लक्ष द्या, डोळे बंद करा. छान केले डोळे बंद सगळ्यांनी. आता माझ्यासोबत बोलायचंय बेटा. सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट कुठला होता बेटा? बोला. व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं? व्हॅरिगेशनचा अर्थ हॅव्हिंग कलर पॅचेस. म्हणजे याच्यामध्ये कुठं फोटोसिंथेसिस होईल? फक्त ग्रीन पार्ट्समध्ये. जो नॉन ग्रीन आहे तो करेल का? नाही. व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर आपण आलो बेटा सेकंड एक्सपेरिमेंट. कुठला होता बेटा? हाफ लीफ एक्सपेरिमेंट. मला सांगायचं बेटा, हाफ लीफ एक्सपेरिमेंटचं दुसरं नाव काय? बोला लवकर. मोल्स एक्सपेरिमेंट. टेस्ट ट्यूबमध्ये काय टाकलं होतं बेटा आपण? कॉटन. कॉटन कशात बुडवला होता बेटा आपण? KOH मध्ये. KOH मुळे काय ॲब्झॉर्ब झाला टेस्ट ट्यूबमधला? सगळा CO2 ॲब्झॉर्ब झाला. मग मला सांगा कन्क्लुजन काय करणार? CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. जमलं बेटा सगळ्यांना इथं? चलो व्हेरी गुड. नेक्स्ट पॉईंटकडे आहे बेटा. आता मला सांगा बेटा, आपण याच्या जोसेफ प्रिस्ली साहेबांचा एक्सपेरिमेंट बघितला. माझ्याकडे इयर थोडे मागे पुढे होऊ शकतात बाळांनो, पण तुम्ही एनसीईआरटी जे इयर दिले तेच फायनल पार्ट करायचे. ओके, जोसेफ प्रिस्ली साहेबांनी किती ॲपरेटस वापरले? 4. बेलजार वापरला, कॅन्डल वापरली, माऊस वापरला आणि मिंट प्लांट वापरलं. मिंट प्लांटने काय रिस्टोर केलं बेटा? ऑक्सिजन रिस्टोर केला, जो कोणी वापरला होता? बर्निंग कॅन्डल आणि ब्रिदिंग माऊसने. बरोबर आहे बेटा. स्टेटमेंट काय करणार? बर्निंग कॅन्डल अँड ब्रिदिंग माऊस युटिलायझेस एअर कंटेंट विच रिस्टोर बाय द ग्रीन प्लांट्स. बरोबर बेटा. इथं आता मला सांगा, जोसेफ प्रिस्ली साहेबांनी सकाळ संध्याकाळ असं काही केलं का? नाही, ते विसरून गेले होते. ही कोणी भरून काढली बेटा गोष्ट? आपल्याला जॅन इंजिन हाऊसने काढली. जोसेफ प्रिस्लीची काय होती? जॅन कशात होती? इंजिनमध्ये. इंजिन कुठे होतं? हाऊसमध्ये, म्हणून जॅन इंजिन हाऊस. जॅन इंजिन हाऊसने कुठला एक्सपेरिमेंट घेतला बेटा? इथं रिकिंडलिंग, म्हणजे पुन्हा पुन्हा करणे. पुन्हा पुन्हा एक्सपेरिमेंट केला बेटा त्यांनी. आता मला एक गोष्ट सांगायची बेटा, या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी ॲक्वॅटिक प्लांट घेतलं का टेरेस्ट्रियल प्लांट घेतलं? ॲक्वॅटिक प्लांट घेतलं बेटा. ॲक्वॅटिक प्लांटमध्ये ऑक्सिजन कुठल्या फॉर्ममध्ये दिसला बेटा? बबल. सकाळी का रात्री? सकाळी. रात्रीच्या वेळी दिसला का? नाही. मग हा बबलू म्हणजे कोण होता? ऑक्सिजन होता. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात? चला, जॅन इंजिन हाऊस नंतर आपण कोण बघितलं बेटा? जुलियस वॉन सॅक्स. जुलियस वॉन सॅक्सने काय म्हटलं? प्लांटमध्ये काय प्रेझेंट आहे? स्पेशल बॉडी प्रेझेंट आहे. या स्पेशल बॉडीमध्ये काय? एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे जे काय करतं? फोटोसिंथेसिस. अ स्पेशल स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन स्पेशल बॉडी. स्ट्रक्चर म्हणजे क्लोरोफिल. कशात प्रेझेंट आहे? क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट आहे. ग्लुकोज कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो? स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो. बरोबर बेटा. इथं चला नंतर घ्या. नेक्स्ट एक्सपेरिमेंट कोणाचा होता बेटा? TW एंजलमन. TW एंजलमनने सगळ्यात पहिलं काय डिस्कवर केलं? ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. यांनी कुठली अल्गी वापरली? हे मुलगी कुठली अल्गी? क्लॅडोफोरा. पोरा. काय वापरलं? क्लॅडोफोरा. पाण्यामध्ये कुठला बॅक्टेरिया टाकला? ऑक्सिजन सिकिंग बॅक्टेरिया. काय यूज करत होता? ऑक्सिजन यूज करत होता. बरोबर आहे बाळांनो. इथं मला सांगा, कुठं कुठं ऑक्सिजन जास्त बाहेर निघाला तिथं तिथं बॅक्टेरिया जास्त होता. कुठली वेवलेंथ होती? रेड आणि ब्ल्यू लाईट. म्हणून रेड अँड ब्ल्यू लाईट आर इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. समजलं बेटा? इथं नेक्स्ट पॉईंटकडे या. मला सांगा बेटा, याच्यातून ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय? सनलाईट ॲब्झॉर्ब झाली, त्या सनलाईटच्या एनर्जीला कशात कन्वर्ट केलं? प्रोसेसमध्ये, रिॲक्शनमध्ये, फोटोसिंथेसिसमध्ये. या कन्व्हर्जनला काय म्हणायचं बाळांनो? ॲक्शन स्पेक्ट्रम. बरोबर आहे बेटा. इथं TW एंजलमन. आता कोण आलं बेटा? TW एंजलमन नंतर आपण आलो बेटा व्हॅन नील साहेबांचा एक्सपेरिमेंट, रॉबर्ट हिल साहेबांचा एक्सपेरिमेंट बघितला, डॉक्टर अर्नॉन साहेबांचा एक्सपेरिमेंट बघितला. व्हॅन नील साहेबांनी काय सांगितलं की जसा सल्फर युटिलायझिंग बॅक्टेरिया, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, दुसरं नाव सांगा, पर्पल सल्फर बॅक्टेरिया. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया काय यूज करतात? H2S. बाहेर काय रिलीज करतात? सल्फर. काय वापरतात? H2. मग H2S हा कशासाठी? हायड्रोजन डोनरसाठी आहे. तसा प्लांट काय वापरत असतील? वॉटर. कशासाठी? हायड्रोजन डोनर. काय रिलीज करत असतील? ऑक्सिजन. हाच एक्सपेरिमेंट कोणी केला? आपल्याला रॉबर्ट हिल साहेबांनी. काय वापरलं त्यांनी? स्वतःचा रिएजंट वापरला, स्वतःचा केमिकल. इन प्रेझेन्स ऑफ CO2 का इन अब्सेन्स ऑफ CO2? इन अब्सेन्स ऑफ CO2. काय नाव होतं त्यांच्या रिॲक्टंटचं, रिएजंटचं? DCPIP, डायक्लोरोफिनॉल इंडोफिनॉल. कोणी विचारणार आहे का? नाही. मग यांचा कलर कुठला होता? कुठला कलर? ब्ल्यू. कुठे झाला? कलरलेसमध्ये कन्वर्ट झाला. बरोबर आहे की नाही बाळांनो? मला सांगा बेटा इथपर्यंत. पण हिल साहेबांचा जो रिएजंट नॅचरली प्रेझेंट आहे,
आर्टिफिशियली DCEIP आहे, पण प्लांट्समध्ये कोण आहे जो हे सगळं करतोय, जो हायड्रोजन डोनेट करून घेतोय, जो तिथं ऑक्सिजनला बाहेर काढतोय? तो वॉटरचा आहे, पण तिथं ऑक्सिडाइज होणारा कोण आहे? तर त्याला नाव द्यायचं बेटा NADPH2. हा कोणी सांगितला? डॉक्टर अर्नॉनने सांगितला. समजलं बेटा सगळ्यांना? इथं छोटेसे चला 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 सरळ हात असे रफ करायचे, डोळ्यावरून फिरवायचे, सरळ बसायचं. झालं? चलो बेटा, व्हेरी गुड. आज आपल्याला काय करायचं आहे बेटा? आज आपल्याला पुढचा एक्सपेरिमेंट शिकायचा आहे. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आज आपण सगळ्यात शेवटचा एक्सपेरिमेंट घेतोय बेटा, 10वा एक्सपेरिमेंट आहे बेटा आपला. या एक्सपेरिमेंटला आपण ऑथरच्या नावानेच जाणार आहे बेटा. इथं रुबेन अँड कॅमेन. काय नाव बेटा यांचं? रुबेन अँड कॅमेन. मी तुम्हाला परत सांगतोय बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बरेच असे स्टुडंट आहे, 1000-1200 स्टुडंट असे आहेत बाळांनो की जे आता यावर्षी 12वीला, याच्यापेक्षा जास्त आहेत, 12वीला RBCला जॉईन झाले. तुम्हाला काही डाऊट असतील बेटा, तुम्ही डाऊट बिंदास विचारायचे. मी पुन्हा नंबर देतोय बेटा तुम्हाला, काही अडलं असेल सांग विचारण्यासाठी. 77 20 92 4444. सिंपल नंबर आहे बेटा, लगेच लक्षात राहील. काही अडचण असेल अभ्यासातली, काही डाऊट असेल, लगेच विचारायचे बेटा. ओके. आणि थोडासा डाऊट सॉल्व्ह करायला उशीर होऊ शकतो बाळांनो, याच्या मागे एकच कारण आहे बाळांनो, व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात. ओके, लेक्चरचे टायमिंग वगैरे पेपर काढणं सगळ्यांमधून, पण 100% तुमच्या डाऊटचं आन्सर दिलं जाणार. समजलं बाळांनो सगळ्यांना? इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस मी असं म्हणतोय बाळांनो की आपण NCERTला शिकतोय, NCERTला एक एक वर्डला पहिले समजून घ्या. बरोबर आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, आपण आता 10वीच्या मुलांसाठी फ्री फाउंडेशन ठेवलेलं आहे. बरोबर आहे? का असं केलं बेटा? त्या मुलांना नीट समजण्यासाठी केलं बाळांनो. तुम्हाला आता बरेच मुलांना तर आता NCERT कळायला लागलं. RBCच्या जुन्या विद्यार्थ्यांना तर टेन्शनच नाही बाळांनो. पण जो 11वीला यावर्षी 10वी परीक्षा न देता जो 11वीला गेलेला स्टुडंट आहे, जो तुमचा भाऊ बहीण मित्र कोणीतरी असेल, तर त्याला सुद्धा नुकसान व्हायला नको. कधी असा विचार करायचा नाही की माझं नुकसान झालं याचं पण. नाही बेटा, आपल्याला आपली महाराष्ट्राची माती असं शिकवत नाही. लक्षात ठेवायचं की आपलं नुकसान झालं दुसऱ्याचं होता कामा नये. तुम्ही सगळे तुमचे फ्रेंड्स असो, कोणी असो, तुमच्या शाळेतले असो, तुमचे टीचर असो, कुणालाही सांगायचं की मोठेवागुड सरांच्या RCCच्या PCBला जॉईन करा, तिथं आमच्या RBCमध्ये जबरदस्त NCERT करून घेतलं जातं. असं जर तुम्ही त्यांना सांगितलं तर तुमचा सुद्धा विश्वास वाढतो. आता तुम्ही बघा, आज जो एक्सपेरिमेंट शिकतोय NCERT कसा मेन्शन केलाय, खतरनाक पॉईंट आहे बेटा. लक्ष द्या इकडं. NCERT काय म्हणते? टू कन्फर्म. लक्ष द्या, मी काय इंग्लिशमध्ये बोलतोय? सरळ बसा बे, इकडं लक्ष द्या. NCERT काय म्हणते? टू कन्फर्म दॅट हायड्रोजन और ऑक्सिजन रिलीज इन द फोटोसिंथेसिस. लक्ष द्या, द ऑक्सिजन विच रिलीज इन द फोटोसिंथेसिस इज कम फ्रॉम द वॉटर. हे कन्फर्म्ड बाय आयसोटोप, रेडिओ आयसोटोप्स. असं सेंटेन्स बेटा NCERT दे. पोस्टमार्टम मध्ये मी करून दिलेलं आहे, रिडिंग मध्ये पण मी सांगणार आहे. मग हे जी गोष्ट आहे, NCERT जे म्हणतं रेडिओ आयसोटोप वापरून ही गोष्ट सांगितली गेली. कोणी सांगितली? रुबेन कॅमेन. याला म्हणता NCERT पोस्टमार्टम. नुसतं एक्सपेरिमेंट शिकवत जाणार नाही, NCERT कुठे आलंय हे सुद्धा महत्वाचं आहे बाळांनो. रुबेन कॅमेनच्या म्हणण्याप्रमाणे काय बाळांनो? चला लक्ष द्या. आपण डायरेक्ट आता रिॲक्शन लिहितोय बाळांनो. ही रिॲक्शन फोटोसिंथेसिस जेन्युइन रिॲक्शन आहे बाळांनो. 6CO2 प्लस 12H2O. इट गिव्स, आता ते लिहू का बेटा? इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल पिगमेंट्स लिहिलं तरी मी. C6H12, हां झालं इकडं. C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल इव्हॉल्व प्लस 6 वॉटर मॉलिक्यूल. आता तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही रिॲक्शन का लिहिली परत परत? ऑब्व्हियसली बेटा तुमच्या डोक्यात प्रश्न येऊ शकतो, का नाही येणार बेटा? स्टुडंट आहेत तुम्ही, येतात. आता सगळ्यात मोठा क्वेश्चन काय आहे? ऑक्सिजन रिलीज्ड इन एअर इज कम फ्रॉम, कोणाकडनं येतो? हा क्वेश्चन रुबेन कॅमेन साहेबांना विचारण्यात आला. समजतंय का बे? इकडे लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण इथं जी रिॲक्शन लिहिलेली, रिॲक्शन काय बेटा? फोटोसिंथेसिसची. 6CO2 प्लस 12H2O इट गिव्स C6H12O6, म्हणजे कार्बोहायड्रेट, म्हणजे 6 ऑक्सिजन इव्हॉल्व आणि 6 वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व. तर मित्रांनो, इथं सगळ्यात मोठा क्वेश्चन आलेला आहे. तो क्वेश्चन काय आहे? इथं आपण वापरणार आहोत ऑक्सिजन जो आहे, या ऑक्सिजनचा, ऑक्सिजन कुठला वापरतोय आपण? इथं ऑक्सिजन 16 वापरतोय. काय वापरतोय आपण इथं? ऑक्सिजन 16 वापरतोय. याचा आयसोटोप वापरायचा आहे, पण याचा रेडिओ आयसोटोप.
याचा रेडिओ आयसोटोप ऑक्सिजन 18 आपण वापरतोय. चला, रेडिओ आयसोटोप म्हणजे काय? रेडिओ माहिती सांगा, रेडिओ गाणं छैया 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 छैया, तो रेडिओ. आयसो म्हणजे सारखा, टोपी म्हणजे टोपी. डोक्यावर टोपीवर रेडिओ सारखं ठेवून गाणे म्हणायचे, त्याला रेडिओ. असं काय नाही. रेडिओ आयसोटोप आपल्याला केमिस्ट्रीत खूप छान शिकवले जातात. आपल्याला बायोसाठी काय गरजेचे? जो हायली रिॲक्टिव्ह आहे असा आयसोटोप, जो खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि ज्याच्यामुळे काय होतं, आपण म्हणतो चमकतो किंवा त्याचे इमिशन निघतात. जसं युरेनियम आहे बाळांनो, तो रेडिओ इमिशन्स करतो आणि ज्याच्यामुळे आपण त्याला स्टडी करू शकतो. बरोबर आहे. एवढंच आपल्या इथं शिकायचं आहे बेटा. हायर एनर्जी लेवल खूप, ते सगळं केमिस्ट्रीत शिकायचं आहे बेटा, इथं गरज नाही. नॉर्मली कुठला वापरला आहे बेटा मला सांगा. इथं मी रेड कलरच्या पेनाने लिहून देतोय. हा सगळा रेडिओ आयसोटोप कुठला आहे बेटा? 16. म्हणजे हा नॉर्मल आहे बेटा. कुठला बेटा? हा 16. कुठला बेटा? हा 16. कुठला बेटा? हा 16. म्हणजे आपण नॉर्मल शिकलोय, पण आता आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे. काय करायचं आहे? एक्सपेरिमेंट करायचा आहे. मग रुबेन आणि खेमेन यांच्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करतोय आपण. लक्ष द्या बेटा, इथं आपण सांगितलं एक्सपेरिमेंट 01, पहिला एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी काय केलं? लक्ष द्या, त्यांनी काय वापरलं बेटा मला सांगा. इथं रेडिओ आयसोटोप वापरायला सुरुवात केली. काय वापरायला सुरुवात केली बेटा त्यांनी? रेडिओ आयसोटोप वापरायला सुरुवात केली. पण काय? लक्ष द्या, एक्सपेरिमेंट फर्स्ट काय सांगतो बेटा आपल्याला इथं? रेडिओ आयसोटोप ऑफ ऑक्सिजन 18 इज इन, कशामध्ये घ्यायचं बेटा आपण पहिले? इज इन CO2. म्हणजे पहिला रेडिओ आयसोटोप जो घेतला आपण, तो कोणासाठी घेतला बेटा? CO2 साठी. चला रिॲक्शन कडे लक्ष द्या सगळ्यांनी. रिॲक्शन काय झाली बघा बेटा इथं आपली? 6CO2 प्लस, मी परत लिहितोय बेटा, 12H2O. इट गिव्स सनलाईट वगैरे ते सगळं तसंच बेटा. C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन इव्हॉल्व प्लस 6 वॉटर मॉलिक्यूल. समजलं बेटा सगळ्यांना इथं? चला, आता ऑक्सिजन 18 वापरला रेडिओ आयसोटोप. कुठे वापरला बेटा त्यांनी? इथं. समजलं बेटा? मी याला थोडंसं शेड करून देतो, आता लक्षात येईल तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड मधल्या ऑक्सिजनला त्यांनी रेडिओ लेबल केलं. रेडिओ लेबल म्हणजे त्याच्यात त्यांनी ऑक्सिजन 18 ऍड केला. लक्ष द्या, कार्बन डायऑक्साईड मधल्या रेडिओ लेबल केलं, कार्बन डायऑक्साईड मधल्या ऑक्सिजनला रेडिओ लेबल केलं. याचा अर्थ असा झाला त्यांनी ऑक्सिजन 18 वापरला. नॉर्मल कुठला आहे बेटा? ऑक्सिजन 16. तो कुठे वापरला बेटा त्यांनी? हा नॉर्मल 16 जो आहे तो वापरला त्यांनी वॉटरमध्ये. कुठे वापरला? वॉटरमध्ये. आपल्याला कोण महत्वाचा झाला? 18 महत्वाचा झाला. रिॲक्शन संपली. रिॲक्शन संपल्यानंतर त्या झाडाच्या लीफला काढलं, त्या सेलला काढलं, मायक्रोस्कोप खाली बघितलं, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बघितलं. का? आपल्याला नेमकं रेडिओ लेबलिंग बघायची. रेडिओ सारखं चमकणारं बघायचंय. हायर एनर्जी लेवल आहे, इमिशन करणार आहे, काहीतरी एनर्जी बाहेर सोडणार आहे, ती एनर्जी आपल्याला बघायची. ही एनर्जी बघत असताना त्यांच्या लक्षात काय आलं ते बघा बेटा. एनर्जी बघत असताना कार्बोहायड्रेट मधलं ऑक्सिजन आणि वॉटर जे बाहेर निघालं तिथला ऑक्सिजन. कुठला सांगितला बेटा मी? परत सांगा इकडं. CO2 मध्ये जो, लक्ष द्या, CO2 मध्ये जो आपण ऑक्सिजन रेडिओ आयसोटोप वापरला तो रिॲक्शन झाल्यानंतर कुठे मिळाला? रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला हा मिळाला बाळांनो इथं कार्बोहायड्रेटमध्ये. कुठे मिळाला आपल्याला? हा कार्बोहायड्रेटमध्ये मिळाला. आणि रिॲक्शन झाल्यानंतर हा आपल्याला मिळाला बेटा वॉटरमध्ये सुद्धा. कुठे सुद्धा? वॉटरमध्ये सुद्धा. लक्षात आलं का सगळ्यांच्या? अरे लक्षात आलं का? येस ऑर नो म्हणजे काय? याचं कन्क्लुजन काय करण्यात आलं? ऑक्सिजन ऑफ CO2. लक्ष द्या, ऑक्सिजन ऑफ CO2 आफ्टर रिॲक्शन इज फाउंड इन कार्बोहायड्रेट अँड वॉटर. रुबेन कॅमेनचं पहिलं कन्क्लुजन काय आलं? रुबेन कॅमेनचं कन्क्लुजन बघा काय आलं पहिलं. जर CO2 कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजन आम्ही रेडिओ लेबल केला तर आमच्या निदर्शनास असं आले की जो फोटोसिंथेसिस रिॲक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा ऑक्सिजन आम्हाला कार्बोहायड्रेटमध्ये भेटतो, त्याचबरोबर तो आम्हाला वॉटरमध्ये सुद्धा भेटतो.
समजलं बेटा? आपण कोणाचं विचारलं इथं? ऑक्सिजन रिलीज इन एअर इज कम फ्रॉम. माहीत पडलं का? नाही. समजलं बेटा सगळ्यांना इथं? से यस ऑर नो. चला, झालं सगळ्यांचं लिहून. मी साईडला सरकतो बेटा, याला व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी. झालं सगळ्यांचं लिहून? से यस ऑर नो. चल, व्हेरी गुड बेटा. आता बघा बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे लेक्चर बघतोय, लेक्चर जे तयार करतोय, जबरदस्त प्रचंड मेहनत घेतो बेटा आम्ही आरबीसी टीचर. उगं बेटा आपण आता बघा, तुम्हाला याची जबरदस्त अजून रिव्हिजन तर पडून यायची बाकीचे बाळांनो. आपण प्रत्येक क्वेश्चनला, प्रत्येक पॉईंटला, प्रत्येक इन्साईटला बीटला किती जबरदस्त करून घेणार आहोत. फोटोसिंथेसिसचा चॅप्टर बेटा हा इतका जबरदस्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे बाळांनो. अजून तर याच्यातला महत्त्वाचा पार्ट बाकी आहे. अजून तर याच्या रिॲक्शन बाकी आहे. रिॲक्शन खतरनाक आहे. हाऊ मच पागल, व्हेरी मच पागल असं आहे बेटा. त्याच्यामध्ये 10 पागल येतात, 12 पागल येतात. कसं ते बघू आपण नंतर. आता आपण काय करतो बेटा? एक्सपेरिमेंट सेकंडकडे जातो. चला लक्ष द्या. रुबेन कायमन साहेबांचा एक्सपेरिमेंट 02 काय केलं बेटा त्यांनी? रेडिओ आयसोटोप ऑफ, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, रेडिओ आयसोटोप ऑफ ऑक्सिजन 18 इन वॉटर. बघा आता इथं रिॲक्शन चेंज करू बेटा आपण. रिॲक्शन चेंज करायची आहे, लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे काय विचारलेलं आहे. यांनी काय सांगितलं बेटा? पहिला आपण कोणाला घेतला? कार्बन डायऑक्साईडला घेतला. आता रिॲक्टंट आपण परत लिहूयात बेटा इथं. 6CO2 प्लस 12H2O इट गिव्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड डुक्कर पिगमेंट्स. डुक्करने C6H12O6 प्लस काय बेटा पुढे मला सांगा इथं? 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल इव्हॉल्व प्लस 6 वॉटर मॉलिक्यूल. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चलो बोर्डकडे लक्ष बेटा सगळ्यांनी. या सगळ्यांमध्ये ग्रीन कलर काय? ऑक्सिजन 18 दाखवू बेटा आपण. आता कोणाला घेतलाय बेटा? तो वॉटरला घेतलाय. कोणाला घेतलाय? वॉटरला. कुठे मिळाला? हा इथं मिळाला. चला रेड कलर घेतो. हा काय बेटा? नॉर्मल. कार्बन डायऑक्साईड मधला ऑक्सिजन कसा आहे बेटा? नॉर्मल. कार्बोहायड्रेटमध्ये नॉर्मल, वॉटरमध्ये नॉर्मल. झालं, आपल्या क्वेश्चनचं उत्तर भेटलं आपल्याला. तुम्हीच बघा, वॉटरमधल्या रुबेन कॅमेनने वॉटरमधल्या ऑक्सिजनला रेडिओ लेबल केलं. रुबेन कॅमेनने वॉटरमधल्या ऑक्सिजनला रेडिओ लेबल केलं, जो रिॲक्शन झाल्यानंतर कुठे सापडला बेटा? आपल्याला ऑक्सिजनमध्ये. आणि रुबेन कॅमेन साहेबांचं कन्क्लुजन आलं बेटा. कन्क्लुजन काय केलं बाळांनो त्यांनी? तुम्ही स्वतः मला कन्क्लुजन सांगायचं काय केलं? द ऑक्सिजन रिलीज ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन रिलीज्ड. ऑक्सिजन रिलीज्ड केव्हा बेटा? ड्युरिंग फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन रिलीज ड्युरिंग फोटोसिंथेसिस. मार्कर खराब झाला, दुसरा मार्कर घेतो. फोटोसिंथेसिस इज, अरा हिरवा पेन आला, गफलत झाली. इज कम फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल. जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात इम्पॉर्टंटचं कन्क्लुजन आहे बेटा. काय कन्क्लुजन करण्यात आलं बाळांनो? रुबेन कॅमेन साहेबांचं म्हणणं असं होतं की जो आपण एक्सपेरिमेंट करतो आहोत, या एक्सपेरिमेंटमधून एक गोष्ट समजली आपल्याला, ती म्हणजे काय? तर ऑक्सिजन जो रिलीज होतो फोटोसिंथेसिसमध्ये तो कुणाकडनं येतो? वॉटरकडनं. व्हॅनिल साहेबांनी, रॉबर्ट हिल साहेबांनी, डॉक्टर आर्नॉल्ड साहेबांनी सगळी धडपड याच्यासाठीच केली होती. पण फायनल कन्क्लुजन कोणी दिलं बेटा आपल्याला इथं? दॅट इज अ रुबेन कॅमेनने, की ऑक्सिजन जो रिलीज झाला तो कोणाकडनं झाला? वॉटरकडनं झाला. आता मी एकदम गरीब शिक्षक, एकदम गरीब एक्झामिनर, एकदमच गरीब आहे बेटा मी. मला तुम्हाला फसवायचं आहे. एकदम साधा क्वेश्चन विचारायचा आहे. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन कसा आहे बेटा? आता क्वेश्चन समजण्यासाठी मला एक पुसणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी क्वेश्चन सांगू शकत नाही. तुमचं लिहून झालं सगळ्यांचं? झालं लिहून सगळ्यांचं? चलो गुड बेटा. आता आपण काय करूयात बेटा? एक क्वेश्चन घेऊयात. हा क्वेश्चन जो मी घेणार आहे बाळांनो, हा क्वेश्चन आलेला एक्झामला KVPY 2018ला आलेला क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन बेटा फक्त आपल्या लातूरच्याच विद्यार्थ्यांचा बरोबर आला होता. मी शिकवलं तो म्हणून आला असं आपण म्हणणार नाही बेटा, पण ज्या पद्धतीने आपण NCERT मुलांकडनं करून घेतलं त्या पद्धतीमुळे तो बरोबर आला. बरोबर? चल इकडे लक्ष द्या. सगळं बरोबरच बेटा, चुकीचं काहीच नसतं आयुष्यात. आता याला क्वेश्चन कसा आला याच्यापेक्षा आपण स्टेटमेंट लिहूयात, म्हणजे जे आपण शिकलो, जो एक्झामला क्वेश्चन येतो तेच लिहूयात आणि तेच समजून घेऊयात. मी पुन्हा तीच रिॲक्शन लिहितोय.
तुम्हाला असं कोणीच सापडणार नाही बेटा. बघा डिजिटलची दुनिया आहे बाळांनो, डिजिटलमध्ये मी पण मागे नाही बाळांनो. जबरदस्त डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्या आरसीसीत पण आहे आणि पर्सनल आयुष्यामध्ये आम्ही पण वापरतो बेटा टीचर, जसं मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, काही म्हणा. परंतु डिजिटलवर काय होतं बेटा, ही रिॲक्शन मी क्लिक केलं का लगेच रिॲक्शन समजा मी तिथं लिहेल. पण एखादी गोष्ट बघा, आता मी ही चौथ्यांदा रिॲक्शन लिहितोय बाळांनो. चौथ्यांदा म्हणण्यापेक्षा ही रिॲक्शन मी 5व्यांदा लिहितोय बाळांनो. आता 2 वेळेस अजून लिहेल मी इथं म्हणून. याचा अर्थ असा झाला बाळांनो की तेच तुमच्या नोटबुकमध्ये तितक्या वेळेस यायला पाहिजे. आता इथं मी काय म्हणतो, हा KVPIचा क्वेश्चन आहे. कसा क्वेश्चन आहे लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी. 6CO2 प्लस 12H2. आपण बोर्डवर जेवढे काळा आणि पांढरा कलर विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो एवढं लक्षात ठेवायचं बेटा. ओके, हां, हे कधीच विसरू नका. माझ्या शिक्षकांनी आणि अब्दुल कलामांनी म्हटलेली गोष्ट आहे बाळांनो. ब्लॅक बोर्ड अँड व्हाईट चॉक मेक अ कलरफुल लाईफ ऑफ अ स्टुडंट. एक काळा बोर्ड आणि पांढरा खडू जो असतो बेटा, तो एक विद्यार्थ्याचं आयुष्य कलरफुल बनवतो, असं त्यांचं वाक्य. छान वाक्य आहे बेटा. लहान भाऊ बहिणीत बाळांनो तुम्ही माझे, तुमच्या आयुष्याचं कसं नुकसान होईल बेटा. सगळ्यांनाच सांगा बेटा की 11वी करायची ना, बस RBCतच करायला पाहिजे. जबरदस्त बायो करून घेऊ, भारतात रिझल्ट द्यायचा बेटा, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. चला इकडे लक्ष द्या. 6CO2 प्लस 12H2 काय दिलं बेटा आपल्याला इथं, C6H12O6. काय बेटा, हा कार्बोहायड्रेट आहे. प्लस 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल इव्हॉल्ड प्लस 6 वॉटर मॉलिक्यूल. झालं बेटा सगळ्यांचं पाठ. पण इथं तुम्हाला इतका जबरदस्त क्वेश्चन घेतोय बेटा मी आता, इतका जबरदस्त क्वेश्चन आहे बेटा की तुम्हाला स्वतःला समजेल की सर एवढं सोपं आहे काय. बघा आता मी जे म्हणतोय ते लक्ष द्या सगळ्यांनी. मी सगळ्यात पहिले CO2 ला काय म्हटलं बाळांनो, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. काय नाव दिलं बेटा आपण याला, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. वॉटर काय झाला बेटा इथं, इनऑर्गॅनिक. क्वेश्चन बघा किती सोपा क्वेश्चन आहे, पण आपण कधीच याच्याकडे लक्ष देत नाही बेटा. इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. चला या दोघांना मी काय सांगतो बेटा, बोथ आर व्हॉट, रिॲक्टंट. रिॲक्शनमध्ये आपण यांना काय म्हणतो बेटा, रिॲक्टंट म्हणतो. बरोबर आहे की नाही बाळांनो. चला इकडे लक्ष द्या. कार्बोहायड्रेट तयार झाला, काय बाळांनो मला सांगा, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय बेटा, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर. चलो CO2 ऑक्सिजन, हा काय बेटा मला सांगा, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. वॉटर पण काय झालं बेटा मला सांगा इथं, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आता मी काय करतो बेटा, एक लक्षात घ्या. आता तुमच्या नोटबुकमध्ये छान दिसावं, सुंदर दिसावं आणि तुम्हाला लवकर समजावं म्हणून मी याच्या खाली ॲज इट इज रिॲक्शन परत लिहितो. 6CO2 आपला पॅटर्नच खतरनाक आहे बेटा इथं. ओके, 12H2 इट गिव्ज C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन इव्हॉल्ड प्लस 6 वॉटर मॉलिक्यूल. एक्झामला आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या स्टुडंटला सगळेजण सांगतात बाळांनो, बायोमध्ये तर सगळ्यात जास्त तसं आहे, हे मी शिकवलं तसं आलं. तसं काही नसतं बेटा. जे विद्यार्थी डॉक्टर झाले 2018चे त्यांना विचारा, चितू सरने शिकवलं होतं का, असंच शिकवलं होतं बेटा. आपल्याला NCERT मधलं किती सुंदर समजावं आणि विद्यार्थ्यांनी एकदा डोक्यात ठेवावं आणि बस क्वेश्चन सॉल्व. क्वेश्चन कसं आहे बघा बेटा इथं. आता मी याला तसंच करतो बेटा जसं तुम्ही आपण इथं शिकलोय. हा पण काय झाला, रिॲक्टंट झाला. बरोबर बेटा इथं. हा सुद्धा काय झाला, ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला. मी तेच ॲरो परत तसं वापरतो बेटा. हा काय झाला इथं, हा काय झाला इथं, इनऑर्गॅनिक. सर तुम्हाला सांगायचं काय नाही, कारण 2 मिनटं थांब बेटा, लगेच क्लिअर होईल राजा. रुबेन कॅमेनचाच एक्सपेरिमेंट आपला चालू आहे बेटा. अजून रुबेन कॅमेनचा एक्सपेरिमेंट आपण अजून नेला नाही बेटा इकडं तिकडं. मी काय केलं बेटा इथं, CO2 ला सांगितलं तुला 18 नंबरचा ऑक्सिजन दिला आहे, म्हणजे आयसोटोप दिला आहे. कुठे सापडतो बेटा आपल्याला, कार्बोहायड्रेटमध्ये सापडतो. बरोबर बेटा. चलो दुसऱ्या रिॲक्शनमध्ये वॉटरला 18, ऑक्सिजन कसा वापरला, रेडिओ आयसोटोप वापरला आहे. कुठे सापडला बेटा आपल्याला, हा इथं सापडला आणि इथं बस इथंच सापडला. इथं लिहायचं बाकी राहिलं माझं. हां चला, तुम्हाला स्वतःला क्वेश्चन समजला असेल, समजला का नाही समजला मला सांगा. समजला ना क्वेश्चन. बघा क्वेश्चन कसा आहे बेटा, व्हेन, लक्षात याला लिहायचं त्याने लिहून घ्यायचं नंतर रिवाइंड करून. बघा, व्हेन ऑक्सिजन ऑफ CO2 इज रेडिओ लेबल, व्हेन ऑक्सिजन ऑफ CO2 इज रेडिओ लेबल, देन इट इज फाउंड इन द. समजलं. CO2चा ऑक्सिजन जेव्हा रेडिओ लेबल केला तो तेव्हा तो कुठे सापडतो. आन्सर काय बेटा, कार्बोहायड्रेट. क्वेश्चनमध्ये मी काय विचारेल बेटा तुम्हाला, क्वेश्चनमध्ये काय विचारेल, वेन CO2 ऑक्सिजन ऑफ अ CO2 इज रेडिएबल देन इट फाउंड इन अ ऑर्गॅनिक कंपाऊंड,
इनऑर्गॅनिक कंपाऊंड, बोथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, अँड नंतर ऑप्शन टाकेल चौथा ऑक्सिजन. आन्सर काय येईल? ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा सगळ्यात कठीण क्वेश्चन झाला. तुम्ही म्हणाल सर इतका कठीण कसं काय, सोपा आहे? नाही बाळांनो, हे तुम्हाला मी सांगितलं तेव्हा समजलं की या 6CO2 + 12H2O ला, C6H12O6 ला, 6 ऑक्सिजनला आणि 6 वॉटर मॉलिक्यूलला इथं वापरायचं आहे इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक. ऑदरवाईज तुमच्या डोक्यात नव्हतं बेटा, पण एक्झामिनरच्या डोक्यात आहे. जर मी इथं इनऑर्गॅनिकला रेडिओ लेबल करतोय आणि जर मला ऑर्गॅनिक मध्ये, लक्ष द्या, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल रेडिओ लेबल झाला आणि ऑर्गॅनिक मध्ये जर मला तो रेडिओ आयसोटोप मिळतोय, तर याचा अर्थ असा होतोय तुम्ही CO2 ला रेडिओ लेबल केलंय. आणि जर इकडे बघा लगेच इथं लिहिलेलं आहे, आणि जर अशी कंडिशन आली की मी वॉटरला रेडिओ लेबल केलं, इनऑर्गॅनिकलाच रेडिओ लेबल केलेलं आहे, पण मिळतो कुठे मला? इनऑर्गॅनिक मध्येच मिळतोय, तेव्हा तुम्ही काय सांगायचं बेटा? वॉटर केलंय. क्वेश्चन किती सुंदर आहे बघा, लक्ष द्या. व्हॉट विल बी द फेट ऑफ, फेट म्हणजे भविष्य, लिहून या क्वेश्चन बेटा लिहायचं. तर मी सांगतो, व्हॉट विल बी द फेट ऑफ रेडिओ लेबल ऑक्सिजन ऑफ CO2 इन अ फोटोसिंथेसिस. परत सांगतो, लिहा. What will be the fate of radio label oxygen of CO2 during photosynthesis? Answer काय येईल बेटा? It will found in the carbohydrate and water, that is organic and inorganic respectively, but not in the oxygen. लिहिलं? चलो पुढचं बघा काय. What will be the fate of radioisotope oxygen used in a photosynthesis? Answer काय येईल बेटा? It will found in the oxygen released in the atmosphere, that is inorganic only, but not the water and carbohydrate. समजलं की नाही? KVPY 2018चा हा क्वेश्चन आहे. तर लिहून देतो मी, KVPY 2018. इतका सुंदर क्वेश्चन विचारलाय बाळांनो. माझी इच्छा आहे बेटा की माझ्या एक छान अशा स्टुडंटने बेटा ही परीक्षा पास व्हावी. ही परीक्षा पास होण्यामागे कारण बाळांनो, आपण जेव्हा 12वीला आलेलो आहोत, आपल्याला भारतातल्या सगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत. ती कुठली परीक्षा असो बेटा, ती जिपमर असो, FMC असो, नीट असो, CET असो, कुठल्याही परीक्षा असो. आता एम्स तर बेटा नीटमधूनच होणार आहे, FMC पण नीटमधून होणार आहे, पण 12वीला नंतर सगळ्या भारतातल्या परीक्षा आपण द्यायच्या. तो आपला सन्मान आहे बाळांनो. भारतातल्या मी सगळ्या परीक्षा पास झालो असं लोकांना सांगायचं, कारण तुम्ही हुशार आहेत बाळांनो, तुम्ही तेवढं पॅन्डेमिकमध्ये करतायत राजाओ, त्यामुळे तुम्ही हे करायलाच पाहिजे. तुमचा मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो बेटा, तुम्ही हे करायलाच पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि टीचर म्हणून पण तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही केलंच पाहिजे. समस्या बेटा. आणि जर तुमचा RBCवर विश्वास आहे बेटा, तुम्ही प्रत्येक त्या 10वीच्या विद्यार्थ्याला सांगायला पाहिजे की मोठेगाव सरांचा RCCचं PCB लावा, आणि त्याचबरोबर बेटा आमच्या बायोसाठी NCERT विकत घ्या आणि आजपासून अभ्यास सुरू करा. अरे फ्री आहे बेटा फाउंडेशन कोर्स, त्यांना समजायला पाहिजे की कसं शिकवलं जातं RCCमध्ये. म्हणून आता तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. पण तत्पूर्वी तुम्ही काय करायचं बेटा, ही रिॲक्शन लिहून घ्या, याला समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथं काही अडचण येणार नाही. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घे